जय श्री राम, जय हनुमान, जय श्री कृष्ण. हम्पी क्षेत्रात लता मावशी तुम्ही जाऊन आल्यानंतर ऐकवाल कसं आहे? खूप ऐकलंय. सुंदर हनुमंताचं स्थान, जन्मस्थान. मला वाटते त्याच्या जवळपास भेटही झाली होती श्रीरामाची. पुढे थोडं अजून दक्षिणेकडे जाऊन हनुमंताला मिठी मारून श्रीराम विचारतात, बातमी घेऊन आल्यावर की सापडली सीता माता. तुमची आज्ञा नव्हती प्रभू, नाही तर मी तसंच उचलून आणलं असतं तिला. एवढं करायची गरज नव्हती. पायी चाला, पूल बांधा. तिथे होतो समोर मी. तिने मला आई पुत्र म्हणून स्वीकारही केला होता की तू माझा पुत्र असेल म्हणता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. म्हणजे आईने मला तुमच्यापेक्षा मोठा आशीर्वाद दिला. रामाला म्हणतो, तू असशील त्रिलोकपती. प्रभू श्री रामचंद्र काय देशील? जास्तीत जास्त मोठ्यात मोठा आशीर्वाद काय देशील? त्रिलोकीचं साम्राज्य, असं तसं स्वतःचं स्वरूप देऊन देशील, मला राम बनवून देशील. पण माझ्या आईने सीतेने अजून मोठा आशीर्वाद दिला तुझ्यापेक्षा. कोणता? माझ्याजवळ राम रसायन दिला, माझ्याजवळच राम दिला. कसा? सदा रहो रघुपती के दासा. सतत तुझा दास बनवून टाकला मला. आता तू कुठे माझ्याशिवाय कसा राहशील? सेवकच नाही तर स्वामी कसा राहशील तू? म्हणून कुठेही देवळा दिसलाय रामाचा, कुठून ते देव शक्य नाही. हनुमान नाही तिथे. हनुमंताचे हजारो देव आहे जिथे राम नाही. रामाचं देव एक नाही आहे जिथे हनुमान नाही. सदा रहो रघुपती की दासा. खाली वाकलेला बसलेला सेवेस तत्पर हनुमान. आणलं सीतेला शोधून. खूप आनंद रामाला. डोळ्यातून अश्रू, मिठी मारून, तुम मम प्रिय भरत सम भाई. लक्ष्मणाला थोडस किंचित द्वेष. अरे मला नाही म्हटलं आजपर्यंत रामाने. परम तपस्वी लक्ष्मण, अखंड निद्राजीत लक्ष्मण, रात्री जागरण करणारा, पहारा देणारा लक्ष्मण, हाताने स्वतःच्या कुऱ्हाडीने लाकडं तोडून आणून कुटीर बनवणारा सीतेसाठी, रामासाठी, निरनिराळे फळं तोडून आणणारा भोजनासाठी लक्ष्मण, रोज उठल्यावर आणि झोपायच्या आधी रामाचे चरण धुणारा, स्वतःच्या वस्त्राने पुसणारा आणि मग ते वस्त्र डोक्यावर आपल्या वाहून घेणारा लक्ष्मण. रामाने तर पत्नीला सोबत आणला, आपल्या पत्नीचाही त्याग करणारा लक्ष्मण. रामावर अन्याय न सहन होऊन देणारा, स्वतःच्या वडिलांसोबत युद्धाला निघालेला, भावाचा शिरच्छेद करतो म्हणणारा भरतासाठी तो लक्ष्मण. मला आजपर्यंत नाही म्हटलं तुम मम प्रिय भरत सम भाई. हनुमंत कोणतं माकड आलं कुठून त्याला म्हणून आलं तुम्हाला भरतासारखा तो प्रिय. धूर्त, ज्याच्यासाठी म्हटलं रामदास स्वामींनी, धूर्त वैष्णव गायका चतुर बुद्धिमताम वरिष्ठम बुध कौशिक ऋषींनी ज्याच्यासाठी म्हटलं, अशा हनुमंताच्या बारीक डोळ्याच्या कोपऱ्यातून वाचलं नाही ते की लक्ष्मणाला किंचित कुठेतरी अनिम लकीर सारखी थोडस कुठेतरी हालचाल झाली. नंतर बाहेर पडून गुहेच्या हनुमान म्हणतात, हे तुझ्या भावाची कृपा आहे, माझं काय, माझ्याजवळ फक्त एकच आहे म्हणते. मला असं वाटतं ज्याच्यामुळे कदाचित तसं म्हटलं असेल, क्षमा कर लक्ष्मणा, तुझा अधिकार मला घ्यायचा नव्हता. मला माहिती आहे हा अधिकार तुझा आहे, जर रामाने मला दिला की भारतासारखा तुम्हाला प्रिय आहेस. मी त्याच्या लायक नाही, माझ्याजवळ काहीच नाही आहे, तुझं इतकं आहे. फक्त एक गोष्ट दिसते मला जी कदाचित माझ्याजवळ जी तुझ्याजवळ नसेल, माहित नाही, बहुतेक म्हणून म्हटलं असेल. लक्ष्मण तो असं काय, तू तर काही झाडावरून बसणारा, गोव्यात राहणारा वानर, कोणती गोष्ट बाबा तुझ्याजवळ जी माझ्याजवळ नाही आहे? दिसत तर काही नाही अंगावर. कुठे गोव्यात ठेवून आलास का? नाही नाही, ते नाही, मी सोबत आहे माझ्या. कुठे आहे सोबत? एकदम छाती फाडून दाखवली. फोटो पाहतो आपण, राम लक्ष्मण. मेरे मन में राम, तन में राम, रोम रोम में राम है. दुसरं काहीच नाही माझ्याजवळ. निरलेप
शंकर सहज स्वरूप सम्हारा, लागी समाधी अखंड पारा। राम 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 सतत जपणारा शंकर छाती फाडून दाखवतो बघ परम वैष्णव. हनुमंताचं सगळ्यात मोठं उदाहरण आलं शास्त्रांमध्ये. सगळ्यात मोठा वैष्णव परम वैष्णव. कृष्ण अवतारात हनुमान पुन्हा आला, दर्शन मिळालं, सेवा केली हनुमंतांनी कृष्णाची. अनेक सेवा केल्या, कदाचित माहित नसतील गोष्टी. हरिवंश पुराणात येतात. आपलं विशेष कार्य काही असलं तर कृष्णाने हनुमानाकडून करून घेतलं. जनरल कार्य स्वतः केले कृष्णाने, हे युद्ध जिंकवणं, राक्षसांना मारणं वगैरे. पण अत्यंत मोठं महत्वाचं कार्य जर असेल तर ते हनुमंताकडून करत. जसं सीतेचा शोध लावणं, रावणाला चेतावणी देणं, तसा कृष्ण अवतारातही अर्जुनाचा गर्वनाश करणं, भीमाचा गर्वनाश करणं, बलरामाचा गर्वनाश करणं. जसं इकडे लक्ष्मणाला राम अवतारात तोच लक्ष्मण बलराम करणं, हे मोठमोठाले काम. कारण आपलं मित्र म्हणून, छोटा भाऊ म्हणून शोभलं नसतं, कठीण झालं असतं. हनुमंताकडून करून घेतलंय. अशा कथा येतात रोमांचक हनुमानाच्या. तर बघ रे बाबा, इथे राम सीताच आहे माझ्या हृदयात. एक श्वास, एक श्वास जातो का बघ, बाहेर निघतात त्यांचेच त्यांना सुटून. एक श्वास नाही रामाच्या स्मरणाशिवाय. चिरंजीवी हनुमान. शरयू मध्ये देहत्याग केला श्रीरामांनी. अयोध्येच्या बाहेर खूप धबधब वाहणारी शरयू नदी आहे, अजूनही आहे. लीला समाप्त करताना शरयू मध्ये देहत्याग केला श्रीरामांनी. त्याच्या आधी हनुमंताला म्हटलं, मात्र तुला नाही आज्ञा देहत्यागाची. भरत गेले त्याच्या आधी, लक्ष्मण तर स्वतःच आज्ञा दिली ती. शत्रुघ्नाला म्हटलं, तर तू राज्य कर, पूर्ण राज्य तू सांभाळ, लव खुश. आणि शत्रुघ्न, राज्य तुम्ही सांभाळा. आणि हनुमान तर म्हणतो की मी नाही राहू शकत इथे. मी कसं राहणार? तुम्ही जिथे तिथे मी नाही. तुला आज्ञा आहे माझी, तुला इथेच राहावं लागलं. आत्ताच नाही, चिरंजीव आजन्म तुला इथेच राहावं लागेल या पृथ्वीवर. माझ्या नावाला जागृत ठेवायचं आहे तुला. म्हणून असा कधी वेळ नाही येणार जिथे राम नाम नाहीये. अशी कुठल्या पृथ्वीवर अशी कधी असा वेळ नाही येणार, असा काळ नाही येणार जिथे राम नामाचं महत्व नाही आहे. कारण हनुमान आहे. राम रसायन तुम्हारे पासा. अजूनही अखंड रामाचा जप सुरू आहे हनुमंताचा. आणि हवेत स्पंदन आहे भारतभूमीवर. असा हनुमान, असे आपले आदर्श, असा तपस्वी, असा त्यागी, असा संयमी, असा बुद्धिमान. नुसतं शेंदूर वाहणं चांगलं आहे, त्याला शेंदूर नको कदाचित नको असावा. अजून पुष्कळ शेंदूर असेल त्याचे. जर आता तेल वाहणं त्याच्यावर झालं असेल, आता तेलकटांग पुरेसा. नारळ फोडणं, कान ठणठणून कंटाळा आला असेल का येऊन नारळ फोडतात. मला वाटते त्याला खूप सुख होईल, आनंद मिळेल, चांगलं वाटेल. नारळ फोडायच्या ऐवजी आपला अहम फुटला आतमध्ये, तर शेंदूर वरून त्याच्यावर व्हायच्या ऐवजी शेंदूर जे दर्शवतं संयमी जीवनाचा दर्शक शेंदूर, त्याग दर्शवणारा शेंद्री रंग, भगवा रंग, वैराग्य जागृत करणारा भगवा रंग. म्हणून भारताचा हिंदुत्वाचा झेंडा भगवा रंग. ते जर कदाचित केलं, त्याच्यावर शेंदूर मूर्तीवर, दगडावर शेंदूर व्हायच्या ऐवजी आतला वैराग्य जर जागृत झाला, तर मला असं वाटतं हनुमान जास्ती बहुतेक प्रसन्न होईल. नारळ फोडायच्या ऐवजी आपला अहम फोडला तर कदाचित जास्ती प्रसन्न होईल. तेल व्हायच्या ऐवजी त्याला ब्रह्मज्ञानी सदा निरलेपा, जैसे जल में कमल अलेपा. आपलं मन जर निर्लेप झाला कोणाच्या काही चार शब्दांनी,
स्तुतीनी फुशाऱ्यानं मारणं, निंदेनी दवून न जाणं, निंदा हानी लाभ जय पराजय, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभव जया जय, तस्मात् युद्धाय उत्तिष्ठ युद्धस्व विगतज्वर. श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलं, तर तेल एकदा तेल हाताला लागलं तर मग बाकी नाही की चिपकत. जे तेलकट असतं ते निसटून जातं, राहत नाही. तसं व्हावं कदाचित आपली बुद्धी, आपली वृत्ती. तर ही हनुमंताची साधना होऊ शकेल असा अंदाज आहे माझा, माझं मत आहे हे. माझी प्रार्थनाही आहे हनुमंताला की तसं माझं हो, माझाही अहंभाव फुटो, 2 तुकडे होऊन जा, बस पुन्हा नाही जोडल्या जावं. नारळ फुटलेलं पुन्हा नाही तसं पाणी वाहून जाते, जे साचून ठेवलं होतं ते तसं होऊन जा. हे जे साचून ठेवलंय खोपडीमध्ये ते वाहून जा, कचरापट्टी. ही प्रार्थना हनुमंताला माझी. प्लीज कृपा कर, कसंही करून देवा. माझंही वैराग्य जागृत हो. हे सर्व साक्षीनी प्रार्थना करताय. सूर्य आहे वर इथे, आकाश आहे, वारा वाहून आला बाहेर, पृथ्वी तर आहेच, पृथ्वीवरच बसलो आहे. जल वायू तेज आप आकाश खम मनो बुद्धिरेवच, सर्व साक्षीनी प्रार्थना करतो. तुमची इच्छा असेल तर तुम्हीही जोडा त्या प्रार्थनेत की माझंही मन दगदगीत वैराग्यात जागृत हो, माझंही चित्त तेलकट हो, काही चिपकू नये, पुन्हा कधी तिथे टिकू नये, एक राम रसायन सोडून. श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राजा राम जय सीता राम, सीता राम जय राजा राम. उरलेलं आयुष्य यात निघून जावं. सब प्रभु कृपा करहु एहि भांति, सब तज भजन करहु दिन राती. हे हो, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, याचं कसं, त्याचं कसं, ही माहिती ती माहिती. आता बंद हो माझे दार सगळे. ही प्रार्थना आणि तुमच्या समोर आशीर्वादाची याचना. प्रभू जय श्रीराम. तर त्या हनुमंताला रामाने मिठी देऊन विचारलं, काय वाटतं तुला, तू कोण आहेस, मी कोण आहेस? कुतूहलाने विचारलं. आपण दोघं कोण आहात हनुमान? सगळे ऐकूनच राहिले. सुग्रीव आहे तिथे, अंगद आहे, जांबवंत आहे, ब्रह्माजीचा पुत्र जांबवंत अस्वल, सुग्रीवाचा पुत्र अंगद, दशरथ पुत्र लक्ष्मण आहे. तू कोण आहेस हनुमंता, सांग. कारण रामाच्या लक्षात आलं इथं सगळ्यांना वाटत असेल की याला विशेष फेवर करून आलाय, फेवरेटिझम, याला जास्ती करून आलाय, भेदभाव करून आला श्रीराम. रामही अत्यंत हुशार, दक्ष, तीक्ष्ण. कोण आहेस हनुमंता तू? तर प्रभू मला 3 स्वरूप दिसतात माझे. मी माझ्या शरीराने जेव्हा विचार करतो तर सिद्ध आहे तुम्ही स्वामी, मी सेवक. बस एवढंच आहे आपलं नातं. तू मालक आहे, मी नोकर आहे. पण मी जेव्हा नीट विचार, बुद्धीने जेव्हा विचार करतो, ध्यानस्थ होऊन, ध्यानस्थ हनुमान, तेव्हा माझ्या लक्षात येतं की तू स्वामी, मी सेवक असं नाही आहे. दुसरं स्वरूप लक्षात येतं की तू परमात्मा आहेस आणि मी जीवात्मा आहे. तू अंशी आहे, मी तुझा अंश आहे. तू सूर्य आहे, मी तुझा किरण आहे. तू समुद्र आहे, मी तुझी लाट आहे. तू स्वप्नद्रष्टा आहे, मी तुझं स्वप्न पात्र आहे. तू सोना आहे, मी गहना आहे. तू माती आहे, मी मडका आहे. तू सागर आहे, त्यात डुबलेली मी गागर आहे.
कुठेच मी तुझ्यापासून विभक्त नाही आहे, कुठल्याही स्वरूपात. तो विशाल आहे, मी छोटासा आहे, पण तुझ्यासोबत जुडलेला आहे. तुझ्यातच आहे, तू माझ्यातच आहे. तू शिव आहेस रामा, मी जीव आहे. हे जेव्हा ध्यान करतो तेव्हा लक्षात आहे की बस तुझंच एक आंशिक स्वरूप आहे मी. शरीराने विचार करतो तेव्हा तू स्वामी, मी सेवक. बुद्धीने विचार करतो ध्यानी, बुद्धी योगम उपाश्रित्य मम साधर्म्य मागता. श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला, बुद्धी योग कर, अकलेचा वापर कर, डोकं वापर, खोपडी नुसती दगड कांदे नको भरले राहू. श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला, अनेकदा म्हटलंय भगवद्गीतेत, बुद्धीचा वापर कर, नुसतं वर वर चबर चबर बकऱ्या सारखं, कुत्र्यासारखं इकडचं खाऊन तिकडचं बस पुढचं, आहार निद्रा भय मैथून नाही. थांब, वेट, स्टॉप, शांत हो. आपल्याला सांगितलंय शांत हो, बडबड कमी कर, बंद कर, थांब, विचार कर, बुद्धीने विचार कर, मनाने नाही. मनाने विचार नसतो होत, बुद्धीने विचार कर. ददामि बुद्धी योगम तम तेन माम उपयांती ते. माझी आराधना करशील तर मुख्य फायदा काय होईल? बुद्धी योग मिळेल, बुद्धीने जोडशील. तसं हनुमान म्हणतो, शरीर सोडून बुद्धीने जेव्हा उपयोग विचार करतो तेव्हा तू अंशी आणि मी अंश दिसतो. अजून समाधिस्थ होऊन आत्म्याने जेव्हा विचार करतो. भगवद्गीतेत 3रा अध्याय कर्मयोग, शेवटचे 2 श्लोक श्रीकृष्ण सांगतो, इंद्रिय शरीर खूप बलवान आहे, इंद्रिय खूप बलवान आहे, त्यांच्यापेक्षा बलवान मन आहे, मनापेक्षाही बलवान बुद्धी आहे, पण तिथपर्यंत पोहोचतच नाही. बसून राहते मनातच, घटमळत मनातच वाटते माझ्या मनात हे आलं, माझ्या मनात विचार मीटर गर 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 सतत घुमूनच राहिलाय. इंद्रिय कुत्र्या बकऱ्यासारखी इकडे तिकडे जाऊन राहिले, डोळ्यांनी पाहणं, तोंडाने खाणं, चबर 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 कचरापट्टी, त्याच्यातच रुतले आहे. नाही तर थोडस ठीक प्रगती झाली तर मनात घुसल्या, बस जीवन निघून गेलं. त्यात जन्माला आला, ह्याला पाणी भरून मेला. इंद्रिय मनामध्ये जीवन. कृष्ण म्हणतो कर्मयोग आहे, त्याच्यापेक्षा अजून वरचढ बुद्धी आहे. कधी उपयोग करून पहा बुद्धीचा. मन काय नाही, 2 थापडा देऊन भागवून देशील. मन नाही मानता, मन नाही ऐकत, मनच जाते तिकडे, काय करावं. बुद्धीचा उपयोग करून पाहिला केवढी बलवान आहे. तर बुद्धीपेक्षाही अनेक पटीने, तो म्हणतो अनेक पटीने बलवान तुझा आत्मा आहे. कर्मयोगातले शेवटून 2रा श्लोक 3ऱ्या अध्यायातला, जही शत्रु महाबाहो काम रूपम दुरासदम. शेवटची ओळ कर्मयोगातली. योगी जर व्हायचं असेल, कर्मयोगी जर व्हायचं असेल तर त्या आत्म्यात जागृत व्हा. केवढी शक्ती आहे तुझ्यात. शरीर दुर्बल आहे त्याला काही अर्थ नाही, शरीराची किंमतच नाही. शरीर तू नाही आहे. शरीर तू पाळलेला कुत्रा आहे, रोज त्याला पोळी टाकते. जशी कुत्रा येतो दाराशी कंपाऊंड मधून, पोळी टाकते कुत्र्याला, नंतर मांजर आली तर वाटीभर दूध पाणी ठेवते. तसं शरीर पालतू कुत्ता आहे, हड गेला तर पळून जाईल. तसा विशेष काही महत्व नाही. उपर उठ, वर त्याच्या. जही शत्रु महाबाहो, तू आत्मा, तू स्वामी आहेस. तो तू आहे, तत्वम असीस. ते हे शत्रू वित्रू ऐकत नाही, असं तसं याला काही अर्थ नाही. तू महाबाहो आहे. कामना, इच्छा, वासना याला काही अर्थ नाही. काम रूपम दुरासदम, तू चुपक्या वाजून भागवून देशील. अशी जांभई त्यांना समोर माशी आली तर करून पळून जाणार. मच्छर सगळे तसं सगळ्यांना भागवून देशील. जागृत हो, कमिट हो, विचार कर, ध्यान कर, पक्क कर. असं कसं नाही होत. उठ, उत्तिष्ठ जाग्रता, प्राप्य वराण्य निबोधता. स्वामी विवेकानंदांनी बिगुल घेऊन तुतारी वाजवून दुधुंबी वाजवून सगळीकडे उपनिषदातलं घोष वाक्य सगळीकडे लिहून त्याला भाषणामध्ये सांगितलं. उत्तिष्ठ, उठ उठ,
सगळ्या शिष्यांना रामकृष्ण संघ स्थापित केला जाय. जागृत, उठा, जागा. प्राप्य वराण निबोधता. पहिले फर्स्ट प्रायोरिटी, टॉप प्रायोरिटी, पहिलं काम करा. पहिले फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आपलं स्वरूप जाणून घे. निबोधत, बोधाला प्राप्त हो. धुरंधर विवेकानंद समर्थ घोषवाक्य. तसा कृष्णाला अर्जुन म्हणतोय, त्याची मी आठवण करून देत आहे. तसा हनुमान रामाला सगळे बघून राहिले, ऐकून राहिले. सत्संग सुरू आहे हनुमंताचा. अनायासे राम हनुमानाकडून सत्संग करून घेऊन राहिले. का रे बाबा, कोण आहे तू, वानरा मरकटा? प्रभू, मी शरीर आणि ते तुमचा सेवक आहे, तुम्ही स्वामी आहे बस. राम काज बिनु कहाँ विश्राम. सतत मला माकड इकडून तिथे तिकडून तिथे, एक क्षण स्थिर नाही दिसत. काही ना काही, कुठे ना कुठे. तसा हनुमानाचा एक क्षण स्थिर नाही. अजून रामाचं काम कोणतं, अजून रामाचं काम कोणतं, पुढचं रामाचं काम कोणतं, बस. एक क्षण विश्रांती नाही. मन बुद्धीने विचार करतो, त्या लक्षात येते की अरे तू पूर्ण आहे आणि मी तुझा अंश आहे. समाधीस्थ आत्म्याने जेव्हा विचार करतो रामा, तेव्हा लक्षात येते की तू आणि मी वेगळे नाही, दोन नाहीच आहे. तो असा आहे, मी असा, असं नाही. जो तू आहे तोच मी आहे. हनुमान म्हणून सगळ्यांसमोर लक्ष्मण वाचून, अरे असा कर मेरे भैया को. रामा, जो तू आहेस तो मी आहे. तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. अखंड शंकर बोलताय, महादेव बोलून राहिला हनुमानातून. देवों के देव महादेव. तू जो आहे तो मी आहे, मी जो आहे तो तू आहे. तू वेगळा, मी वेगळा नाही. तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. पण पुढे भक्त हृदय हनुमान भक्त होता शिरोमणी. तो कसं बाबा, तू मी कसा आहे, तू नाही, मी तू मी आहे, मी तुझं. प्रभू असा आहे की मी नाहीच आहे, तूच आहेस. मी कुठे आहे, मी कोण आहे, तूच आहेस, तूच तू आहेस. रामच राम आहे, सगळीकडे राम आहे. तर मग माझ्यातही रामच असणार ना, मी पण रामच आहे ना. लोक हनुमानाचं नाव घेतात, हनुमानाची बढाई करतात, इतका वीर होता, शूर होता. राम नसतं तर हनुमानाचं काय अस्तित्व होतं का? अस्तित्वच नाही तर बाकी त्याचं काय? एवढा सुंदर ज्ञानाचा, भक्तीचा, योगाचा सत्संग गुहेत सगळ्या स्तंभित होऊन ऐकून राहिला. म्हणून म्हटलं, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, हा सर्वश्रेष्ठ बुद्धिमान हनुमान. त्याची प्रार्थना, त्याची कृपा व्हावी. याच्यानंतर पुन्हा हनुमानाचं दर्शन झालं. नुसतं शेंदूर तेल नारळाच्या जागी आपला आतला विचार करा, त्याच्या बुद्धिमत्तेचा, की माझा अहम फुटव. तेलासारखं मी निर्लेप हो. तेलाचं काय, जेव्हा धार तेल ओततो मोठ्या पिप्यातून, केवढे धार जेव्हा ओततो, जाडी मोठी धार सणत अगदी संपत आला, काही नाही उरलाय, बस तरी जर ठेवला, ते तरी जे पडते ते थेंब थेंब नाही पडत, बारीक धार, एकदम पतलीशी धार पडते. नीट लक्ष देऊन पाहिजे. तेलाचं वैशिष्ट्य आहे, तुटत नाही धार. त्याची जी तार असते ती एकमेकाला धरून आहे. थेंब छोटे, स्वतः छोटे जरी झाले तरी धार एकमेकाला धरून धार सुटते. मोठे मोठे थेंब टपक 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 नाही पडत धार. तसा आपला समिरन ऐसा कीजिए खरे निशाने चोट, मन ईश्वर में लीन हो, हले न जिव्हा होठ. लीन होणं, हनुमानासारखं रामाचं स्मरण. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो रे भाई, सब संतन की जय. तो विभूति योग 10वां अध्याय. जय श्री कृष्ण. मस्त धुरंधर प्रगती सुरू आहे मराठी सत्रामध्ये. व्हेरी हॅपी अबाउट इट. धन्यवाद तुमचे, आभार तुमचे, मला प्रोत्साहन आणि उत्साह दिल्याबद्दल. स्वतःचा वेळ देऊन माझ्यासाठी करून आले कृपा ही, हे उपकार मी नाही कधी फेडू शकणार. ईश्वरच जाणव तुम्हाला, ईश्वरच बघतोय.
त्याच्या नावात, त्याच्या गीतेत, त्याच्या ज्ञानात तुमची जी रुची झाली आहे, माझी एवढीच सदिच्छा की दिन प्रतिदिन वाढत जावं, इकडे ओढावा. अथ दशमोऽध्यायः श्री भगवान उवाच. पहिला श्लोक मला वाटतं थोडासा हलकासा झाला तर मागच्या वेळेस, पुन्हा सुरुवात करू. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यद् तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. 9व्या अध्यायात सांगून झाला की मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायण. आज मी मोहिनीच्या खोलीत बसून गीता योग करतोय म्हणून हे मागे पर्पल रंग दिसतोय. खाली काम सुरू आहे म्हणून वरच्या खोलीत बसलोय. मोना तर मनी बाबाची खोली. श्री भगवान बोले, हे वाचून दाखवतो हिंदीत. हे महाबाहो, फिर भी मेरे परम रहस्य और प्रभाव युक्त वचन को सुन, जिसे मैं तुझे अतिशय प्रेम रखने वाले के लिए हित की इच्छा से कहूंगा. तर जो सांगतोय की का बरं कृष्णाची भक्ती करावी, का बरं कृष्णाचं नाव घ्यावं, का बरं कृष्णाला नमस्कार करावा, का बरं कृष्णातच आपलं मन रुतवावं. राम आणि कृष्ण वेगळे एकच माणूस होता. कदापि एक केसही वेगळा नव्हता त्याचा. एवढं पक्क लक्षात करून. जनरल नको की एकच अवतार होता विष्णूचा. तो विष्णूनी तेव्हा राम म्हणून आला, इकडं कृष्ण म्हणून आला, तसं नाही, वरवरच नाही. एक सेम माणूस होता. आता मी असं बसलो इथे, खंद लावून बसलोय, केस मोकळे सोडल्या. आता मंगळवारी ऑफिसमध्ये जाईल तेव्हा गंध नाही राहणार. केस इकडे बाहेर मागे पोनीटेल बांधून गेल आणि व्यवस्थित शर्ट पॅन्ट जोडे घालून जाईल. इथे आता जपा घालून मधला पायात नाही आहे जोडे वगैरे काही. ती जेवढे केस आहेत तेवढे केस तसे घेऊन जाईल तिथे. फक्त वेगळे बांधलेले राहतील, वेगळा पेहराव राहील. माणूस तोच आहे, जो इथे आहे तोच माणूस चाललाय तिथे. इथे गीता योग करतोय, तिथे नो किड हंगरी कॅम्पेन, मुलांना व्यवस्था कशी अन्नाची त्याच्याबद्दल विचार करून कम्प्लिटली डिफरंट काम आहे. भाषा वेगळी बोलतोय मी आता इथे, तिथे वेगळी इंग्रजीत बोलेल. तुमच्या सोबत बसलाय तिथे फाउंडर सोबत बसलेलं राहील. इथे स्वतः मोहिनीच्या खोलीत बसला तिथे माझ्या ऑफिसमध्ये बसलेलं राहील. बाहेर मोठी बिल्डिंग समोर दिसेल, आकाश दिसेल, तिथल्या तशा वेगळ्या. इथे स्वतःच्या खुर्चीवर बसला तिथे वेगळ्या त्यांनी दुसऱ्यांनी दिलेल्या टेबल खुर्चीवर बसलेलं राहील ऑफिसच्या. इथे स्वतःच्या घरी बसला काही नाही, तिथे गाडीनी खूप ट्रॅफिकनी करत जावं लागेल. तसा तो खूपच सेम माणूस आहे, तोच माणूस आहे. अवतारने वेगळा आहे. यावेळी हा अवतार घेतला, त्यावेळी तो अवतार घेतलाय. तोच माणूस आहे. इतकं पक्क डोक्यात लख करा. तोच माणूस होता आहे. जो राम होता तो कृष्ण, जो कृष्ण होता तो राम. तिथे काबाड कष्ट के जीवन, जसं कम्युट ट्रॅफिक फाईट करत तसा तो नंगे पाप, चपलाही नाही, पादुकाही घेऊन घेतल्या. अर्ध्या रस्त्यात भरतानी येऊन तेही मागून घेतला, तेही भावाला देऊन दिलं. राज्य काय बाहेरले चपलाय काटे सहन करत कसा राम. अजून तपासाया वाढेल. चांगला आहे आपल्याला सत्संग ऐकायला मिळेल म्हणून मन शांत ठेवून स्मित हास्य तसंच धारण करून धीर गंभीर कार्यरत श्रीराम. तर ऑफिसमध्ये गेलेला माणूस, वर्कला गेलेला, लोकांशी चर्चा करून दुसऱ्यांची व्यवस्था करणारा कदाचित जसा राम, तोच वर बांधून घेतलेले केस राम, वेगळा ड्रेस घातलेला, भगवा लक्ष वैराग्य दर्शवणारा घातलेला. इकडे तोच माणूस कृष्ण, केस मोकळे सोडलेला, कुरळे सोडलेला, आपला पहिराव नटापट्टा करणारा, लोकांना उपदेश देणारा, ज्ञान सांगणारा, असं तसं जे काय स्वतःच्या घरी द्वारकाधीश कृष्ण मस्त मजेत आपल्या वैभवात ऐश्वर्यात रमण करणारा, पण बसल्या बसल्या सृष्टी चालवणारा, भ्रुकुटी विलास, नुसत्या पापण्यांच्या इशाऱ्यांनी त्रिलोकी चालवणारा, ब्रह्मांड चालवणारा कृष्ण समर्थ, तोच माणूस होता. तर इथे हा नको मनात व्हावं की अरे आता तर रामाबद्दल बोलताना आता कृष्ण म्हणणार आहे की म्हणता माझी भक्ती कर मला, असं तसं असं का बरं गीता मध्ये. मी त्याच माणसाचं वर्णन करताय, अजूनही तोच माणूस आहे. तर का असं, तर तो आता कदाचित अर्जुनाला संभ्रम नको व्हावा किंवा असं न वाटायचं मोठा गर्विष्ठ माणूस आहे, माझं करून
म्हणून खुलासा करण्यासाठी लाऊडस्पीकर न लावता 10 लोकांना नाही, 4 अजून उरलेल्या पांडवांनाही नाही, एकाच माणसाला सांगून राहिला फक्त. तर गर्व नाही आहे त्याला, अभिमान नाही आहे. तेही विचारलं, 10 वेळा विचारलं अर्जुनाने म्हणून सांगतोय. आतापर्यंत इतके वर्ष सोबत राहिले, मस्ती करायचे सोबत बसायचे. अर्जुन झोपला राहायचा, कृष्ण उभा राहायचा पलंगावर. पुढेही 11व्या अध्यायात अर्जुन थरथर कापून म्हणतात, क्षमा, बाप रे बाप, ओ माय गॉड, आपलं खाल्लेलं उष्ट तुला द्यायचा, ब्रेडचा तुकडा घे, खा. अरे अबे अबे, खाले सुन, देख, खा के तो देख यार, बहुत अच्छा है. माझ्या पेल्यातलं ताक तुला देऊन द्यायचं. हे कृष्ण, हे यादव, हे सखे, ती कसंही मत्त होतं. अर्जुन म्हणतो 11व्या अध्यायात पुढे, विभूती विश्वदर्शन रूपाल की मत्त म्हणजे माजलेलं होतं मी तुझ्या समोर. कसाही वागवायचा. काही 1.25 वर्षांनी मोठा आपल्यापेक्षा. तर मित्र होते, गळ्यात हात टाकून फिरायचे. आलं का? अरे बाबा, मग इतकी मैत्री होती, गाढ प्रिय मैत्री होती. प्रेम होतं, खूप प्रेम होतं एकमेकावर. नर नारायण ऋषी होते, अंशी आणि अंश होते, भगवान और भक्त. तसं नातं. कृष्णाला तो प्रेम, त्याला तो प्रेम. तर म्हणून ते एकट्याला सांगताय, खूप विचारल्यावर सांगतोय. यात काही अभिमान, गर्व असं काही. आणि जर नाही सांगितलं तर अहित करेल आपल्या मित्राचं, आपल्या भावाचं. जे महत्वाचं आहे, रहस्य आहे, गुपित आहे, आवश्यक आहे, ते जर नाही सांगितलं तर आपल्या भावापासून काहीतरी हात राखून ठेवला ना, मग स्वतःचा मोठेपण ठेवण्यासाठी. मग अन्याय झाला, अहित झालं, मग गडबड झाली, कुठेतरी भेसळ झाली. तसा नाही आहे कृष्ण. शुद्ध सत्व ज्याच्या चरणातून वाहते, इतका शुद्ध तो आहे कृष्ण. सात्विकता नाही, सात्विकताचं ते वरवरचं ताक आहे. मुख्य माखन जे शुद्ध सत्व, जे म्हटलं विरजा नावाच्या नदीत वाहतं गोलोकमध्ये, ते जे चरणापासून निघते तो केवढा शुद्ध आणि पवित्र असेल स्वतः कृष्ण. अनकंटॅमिनेटेड, प्युरेस्ट ऑफ द प्युअर. त्याच्या मनात असं शक्य नाही. त्याचेच आहे सगळे, त्याचेच मुलं बाळ आपण सगळे. आजपर्यंत कोणत्या आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांपासून काहीतरी हात राखून लपवून ठेवलं यांना नाही दिलं, पहिले मुलांना. मग तर म्हणून तो हृदय आठवून म्हणतोय पहिल्याच श्लोकात कृष्ण, भूय एव महाबाहो. अरे राजा, सोन्या राजा, अर्जुनाला समजून म्हणतोय श्रीमानी, महाबाहो, बाबा माझ्या, वत्स बिग गाय. जसं आपण कान्हाशी, मुलाशी, कोण आपल्या ओम सोबत बोलू, समजावून सांगू, जसं तसं तसे शब्द वापरून संस्कृत मध्ये येतो. हे बघ, गैरसमज नको, नीट समजून घे बाबा, प्लीज लक्षात घे. हे संस्कृत मधल्या शब्दांचं जर भाषांतर झालं तर, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच. बाबा माझं एक खूप महत्वाची गोष्ट सांगतोय तुला, परम वच. मी जे बोलतोय ते परम, शेवटचे फायनल ट्रूथ सांगतोय तुला बरं. याच्यापेक्षा मोठं पुढे अजून काही रहस्य नाही राहणार. तुला नीट लक्ष देऊन ऐक. का? यद ते अहम, ते जे मी तुला सांगतो आहे, प्रियम आणाय, यू सो डिअर टू मी, मला तू खूप आवडतो, माझा तू लाडका आहेस. आय लव्ह यू, यू आर व्हेरी डिअर टू मी, आय लाईक यू अ लॉट. मला खूप प्रिय आहे तू, म्हणून मी हे सांगतोय. बघ, तू इतर कोणाला सांगतोय का? बोलवलं का तुझ्या धर्मराजालाही बोलवलं का बाजूला? युधिष्ठिर धर्म मूर्ती म्हणतात, यतो धर्म ततो कृष्ण, पण इथे तर धर्म ते मागे, त्यालाही नाही बोलत आहे. बघ, तू किती लाडका असशील माझा, किती आवडता असशील, किती प्रिय असेल, सांग. आरंट यू नंबर 1 सगळ्यात समोर माझ्या? म्हणून मी तुला सांगतोय, कोणा बलरामाला नाही सांगितलं अजून. ही गोष्ट फक्त उद्धवाला सांगितली होती. ही गीता जी आहे, ही फक्त पुन्हा एकदा प्रगट झाली, ती उद्धवासमोर प्रगट झाली शेवटच्या दिवशी. पहिले अर्जुनाला सांगितली, मग उद्धवाला, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी, सोडायच्या आधी. उद्धव गीता म्हणून आहे भागवतात. प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया.
तुझं हित याच्यात आहे म्हणून सांगतोय, याच्यातच तुझं हित आहे म्हणून सांगतोय. याचा अर्थ काय? हे सोडून जे काय त्यात अहित आहे. देव सोडून जसं हनुमानाला रामराज्याभिषेक झाला, खूप मोठं धन वैभव लुटावला, ब्राह्मणांना सोन्याचे शिंगावर सोनं लावून आणि गायीच्या शिंगांना सोन्याने मडवलेलं, गळ्यात चांदीचे हिरे लावलेले हार घातलेले अशा ब्राह्मणांना, आणि क्षत्रियांना छोटे छोटे गावं दिले राज्यातल्या, वैश्यांना त्यांचे त्यांचे धन सोन्याचे कुंभ भरून दिले की तुम्ही अजून बिझनेस वाढवा, शूद्रांना घर बांधून दिले, वस्ती तुमची पूर्ण. असं सगळ्यांना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आता हे अतिथी आलेले आपल्या सोबतचे, ते समोर उभे हनुमान यांना काय. मग सीता मातानी रामाने पाल सीतेकडे, याला काय द्यावं? तर आता सीता पाहते, तिच्या गळ्यात मोत्याचा हार, सीतेचा हार, महाराणी पद झाली, सम्राज्ञी झाली. आता यज्ञ झाला, संपूर्ण राज्याभिषेक झाला, तर पूर्ण लच्छेदार मोत्याचा हार काढून हनुमानाला दिला स्वतःच्या गळ्यातला. सगळे पाहुणार, अरे बापरे, याची ती केवढी किंमत असेल, एवढं मत याला, कोणा एवढं महत्वाचं माकड याला हार दिला. तर हनुमान दातानी खाऊन पाहुणाला मोती दातानी तोडता, म्हणजे त्या माकडाची बुद्धी एवढीच राहणार, जे दिसलं ते खायला व खेळ समजून तोंडाला टाकतात. माकड करते ना, काही दिसलं, रामटेकला गेला दिसते, जे दिसलं ते पहिले तोंडाला दोन तुकडे करून टाकतात. त्यांनी तसंच केलं, ह्या मोत्याचे 2 तुकडे केले, आत काही नाही दिसलं टाकून दिलं तिथेच, नमस्कार करून चालला गेला. यात राम नाही आहे, माझ्या काही काम नाही, हे जर राम नाही दिसत आहे, मोती आहे, वैभव आहे, धन आहे, पैसा आहे, यात राम नाही, मला नको. पुढे लोक हसून आले, माकड असं आहे. सीतेच्या रामाच्या लक्षात आला, याला धन दौलत वैभव नको, याला फक्त आपलं नाव, आपलं प्रेम हवं आहे. पण हे जणू लोकांना दाखवण्यासाठी कदाचित झाली असावी लीला. तर तारण ते तू या श्लोकासोबत कुठून आला, ती गोष्ट आज हनुमंताची सतत प्रेरणा होते कदाचित मधून मधून, म्हणून वक्ष्यामि हित कामया, तुझ्या हिताची जी गोष्ट आहे ती तुला देतो. हे इथून आली ती गोष्ट की हे सोडून जे काही आहे ते अहित आहे. जसं हनुमानाने म्हटलं, एवढं इथं तो तेवढं विकून काही घर बनवू शकला असता, अजून विमान घेऊ शकला असता. सीतेचं आहे म्हटलं तर नुसतं आक्षण जर केलं असतं, लिलाव केला असता, तर करोडोपट त्याची किंमत जी आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त, की सीता मातेचा विभीषणाने विकत घेऊन घेतला असता लंकेचं राज्य देऊन, की माझ्या प्रभूचे आहे. पण त्याला ते नको होतं, हित त्यात, हनुमानाला त्यात हित नाही दिसला आपला, त्यात राम नाही आहे म्हणे, म्हणून काय मग टाकून दिला, तिथेच निघून गेला. तर असं हे तुझ्या हिताचं आहे म्हणून सांगतो, कृष्ण म्हणतो अर्जुनाला. म्हणजेच ही वस्तू याच्या आत आहे असं ना, म्हणलं ते बघ, ते उघड, ते ड्रॉवर उघड, त्याच्या आत आहे, त्याच्या आत आहे याचा अर्थ काय, त्याच्या बाहेर नाही आहे. सरळ सिंपल लॉजिक आहे भगवद्गीतेचा, कुठेही विचार करा, मला तर अगदी सहज समजते, लक्षात येतं. मन साधं सोपं सरळ जर केलं, कॉम्प्लिकेटेड नाही केलं, तर एकदम रहस्य उलगडायला लागतं, गुंता सुटतो. यातच तुझं हित आहे हे जर कृष्ण म्हणतो, याचा अर्थ दुसरा मला समजतं की याच्या व्यतिरिक्त कशात हित नाही. जर देव म्हणतो, आता जे सांगणाऱ्या 10व्या अध्यायात जे आहे त्यांनी जर माझं भलं होणार आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे आहे त्यांनी माझं भलं नाही होणार आहे, अहित होणार आहे ना. म्हणून लक्ष देऊन ऐका, त्यांनी अर्जुनाला म्हटलं की लक्ष दे रे बाबा, हे खरंच सांगतो म्हणून. यत्तेहम प्रियमाणाय, तू माझा आवडता लाडका आहेस, मित्र आहेस, फेवरेट, माय फास्ट फ्रेंड. प्रियमाणाय म्हणजे फास्ट फ्रेंड, यू आर माय बेस्ट फ्रेंड, यू आर माय फास्ट फ्रेंड म्हणून सांगतोय. काय पुढचा दुसरा श्लोक, न मे विदुःसुरगणाः प्रभवं न महर्षयः अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. मेरी उत्पत्ति को अर्थात लीला से प्रकट होने को न तो देवता लोग जानते हैं न महर्षि जन जानते हैं, क्योंकि मैं सब प्रकार से देवताओं का
और महर्षियों का भी आधी कारण, सगळ्यांचा मी बाप आहे, सगळ्यांच्या आधी आलेला आहे मी, मला कोणी नाही बनवलं आहे, मी सगळ्यांना बनवलेलं आहे. यो माम अजमनादिम च वेत्ति लोक महेश्वरम असमूढ़ समर्थेषु सर्व पापैहि प्रमुच्यते. जो मुझको अजन्मा अर्थात वास्तव में जन्म रहित, अनादि और सब लोगों का महान ईश्वर तत्व से जानता है, वह मनुष्यों में ज्ञानवान पुरुष संपूर्ण पापों से मुक्त हो जाता है. इथून सुरुवात होते 10व्या अध्यायाची विभूती योग. की ज्याच्या किंवा जिच्या हे लक्षात आलं की अरे बापा, ओ हो, कृष्णच सर्वस्व आहे, वासुदेव सर्वम, रोम रोम में राम है, हनुमान म्हणतो. रोम रोम मध्ये, केसा केसात, खड्ड्या खड्ड्यात, हा गण गण गणात बोते, गजानन महाराज म्हणतात. म्हणजे काय, कण कण, कणा कणात जो आहे बोलेला आहे, रोवलेला आहे, बीज रोपलेला आहे, तो विश्वाच्या अणुत अणु अणुत व्याप्त तो विष्णू. समुद्रात त्या थेंबा थेंबात समुद्र आहे की नाही, समुद्राच्या प्रत्येक लाटेतच नाही, प्रत्येक थेंबात जे दिसून राहिले वरचे ते पाण्यात नाही, खाली जे दिसून नाही राहिलं आतल्याही पाण्यात, खाली जे दिसत नाही ते करोडोपटी जास्ती आहे पाणी समुद्रात, जे दिसून राहिलं त्याच्यापेक्षा. दिसून राहिलं ते तर नुसतं वरवरचं साल आहे समुद्राचा, त्याच्या खाली जेवढा त्या सगळ्या एकूण एक थेंबात थेंबात तोच आहे की नाही समुद्र, आणि ते एकूण एक थेंब त्याच्यातच आहे की नाही, असं कौर असे म्हणे. माझ्या नखात मी आहे की नाही, हे तर जितू बसला इथे, तर हे दुसऱ्याचा नख नाही बसला इथे, एका केसात, हे सगळे केस माझे आहे, नख माझा, भोया पापण्या मिशी सगळंच, दात सगळ्याच्या सगळं माझं आहे, या सगळ्यामध्ये मी आहे, म्हणून हे आहे, एकच आहे मी. दातातला जितू वेगळा, म्हशीतला जितू वेगळा, नखातला जितू वेगळा असतो, तिकडे तिकडे छोटे छोटे जितू नाही झाले. आता जिभेतला जितू हलून राहिला, बोलून राहिला, एकच जितू सगळ्यांमध्ये आहे. आणि हे सगळेच्या सगळे वेगळे वेगळे दिसून राहिले, दात वेगळे दिसतात, मिशी वेगळी दिसते, नख वेगळे दिसतात, पण ते सगळे माझ्यात आहे, आणि मी एक आतून सगळ्यांना धरून ठेवलेला आहे. म्हणून नाही ते मी सोडलं तर दात पडून जाईल, मिशी गळून जाईल, नख तुटून जाईल, सगळ्या पूर्ण ब्रह्मांडाला प्रलय होऊन जाईल, राखून जाईल माझ्या. त्यात काही विशेष न पटण्यासारखं नाही आहे. हे जे सांगतोय ते लक्ष ठेवा, पक्क करायला लागेल, मग याच्यानंतर सोडून द्यावा कचरा, उकिरड्यातून उठून गाडो जेव्हा निघून जाईल तेव्हा त्याला काही चान्स आहे, नाही तर तिथेच रेंगात बसेल. की एकदाच जर पक्का समजलं मग सोडायला हवं ना, उलटी केलेली पुन्हा चाटायला नको ना. करत बासुंदी जो उल्टी थी यार, कोजागिरी, उसमें चारोली बैतुल से लाके चारोली डाली थी उसको, बहुत बहुत उबाला था उसको, चंद्रमा में रखा था रात भर, वो उल्टी हो गई सारी, उठा गेला फिर से, ते थोडं प्लास्टिकचं घे, थोडंसं नीट ते कापड मग पिऊन ती पुन्हा पिऊन घेऊ आपण उलटी. तसं जीवन का जगावं. लक्षात आला एकदाच, कशात सार नाही. आता सोडलं सुटलं बस, उठून निघून जा, आपलं कपड झटकून सगळं, चलो हो गया इधर का काम. ते वैराग्य, तो भगवा रंग, ते शेंदूर मारुतीला, ते तेल नाही. आता कृष्ण सोडून नाही काय दुसरं कशात मन लावणार. मला फक्त राम हवा. यात राम नाही, टाकून निघून जाणारा मारुती. मला काय मस्त स्वच्छंद मस्त झाडावर चढून जे पाहिजे ते फळ खाऊन गेले. एका जमा करायचा आहे. कपिनवंत खलु भाग्यवंत, आदि शंकराचार्य म्हणतात. एक लंगोटी आहे बस, बाकी लोकलज्जा निवारणासाठी अजून काय पाहिजे. झालं, तो खरा भाग्यवंत, हिंदू धर्माचे संरक्षक, ज्याच्यामुळे आपण आज हिंदू टिकू शकलो, ते शंकराचार्य सांगतात. कमी बहुत पसारा मत करो, कर थोड़ी की आश, बहुत पसारा जिन किया वो गए निराश.
पसारा नुसतं बाहेरचा नाही, पसारा मनात खोपडी पसारा भरलेला राहू शकतो. तर रिकामं कर, फेकून द्या आता. मनात खूप पसारा आहे, जुन्या जुन्या गोष्टींचा, आठवणींचा, हेव्या दाव्यांचा. अजून पुढचाही कल्प पसारा आहे. तिथे जाऊ तेव्हा असं करू, ते येतील तेव्हा त्यांना असं म्हणू, नाही तर असं करू का, हे आणू, ते खाऊ घालू, हे फिरू, तोही पसारा आहे, हा मागचाही पसारा आहे, डोक्यातही पसारा आहे, मनातही पसारा आहे, खिशातही पसारा आहे, ड्रॉवर मध्ये पसारा आहे, कपाटात पसारा आहे, पेट्यांमध्ये, माळ्यावर पसारा आहे, पलंगाच्या खाली घुसून घुसून भरलेला पसारा आहे, गाडीमध्ये डिक्कीमध्ये पसारा आहे, ऑफिसमध्ये पसारा आहे, सगळं जीवन पसारा. एक दिवस येईन, आग लावेल. तेरा खून नहीं आखिर पगले तुझको आग लगाएगा, आणि सगळा पसारा जळून राख होईल. त्याच्या आधी पसारा सोडून सार घ्या, धारण करावा. हे सार आहे विभूती योग, 10वा अध्याय, भगवद्गीता, कृष्ण नाम, राम नाम, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. तो म्हणतो न मे विदुः सुरगण. विदू म्हणजे विद्वान, खूप सगळं जाणणार आहे, खूप भाषण देणार आहे, असं तसं सांगणार आहे, जसं आता सुरू आहे गीता योग. मला नाही जाणत, कोणी पूर्ण नाही जाणू शकत, पूर्ण नाही जाणू शकत. म्हणतो ब्रह्म इति परमात्मा इति कृष्णस्तु भगवान स्वयं इति. शुकमुनी सांगतात भागवतात परीक्षित राजाला, जे सर्वमान्य सर्वश्रेष्ठ झालेलं आजपर्यंत पृथ्वी तलावर ज्यांनी चालत गेलेला असतील सगळ्यात मोठा ऋषी मुनी कोण? शुकदेव. ते सांगून राहिले 84,000 शौनक आणि सुत सारख्या मोठ्या मोठ्या ऋषींना सांगून राहिले की तो सगळ्यात मोठा आहे रे बाबा. तुम्ही ब्रह्म 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 करत बसा, निर्गुण निराकार ब्रह्म साधना, ठीक आहे, नाही तर परमात्मा जो ध्यान करून, तो सगळ्यांच्या वरचा जो स्वयं कृष्ण आहे, परमात्मा, भगवान, देव, तो म्हणतोय. आता तो नाही म्हणून तो खोटं बोलेल. हे जर त्यांनी नाही सांगितलं की मीच आहे म्हणून, तर मग बदमाशी काहीतरी, चापलुसी काहीतरी अजेंडा मनामध्ये, काहीतरी याला स्वतःचा हवा म्हणून हा पूर्ण नाही सांगत आहे, असं होईल. मग इकडे तर गोड गोड गोष्टी कोणाला, मित्र आहे, प्रिय आहे, भाऊ आहे, आणि इकडे तर हात राखून ठेवला. आपला भावासोबत आपण हात राखून नाही ठेवत तसं. तर म्हणून तो सगळं जे आहे ते धड 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 सांगून राहिला एकदम, की मला मी जरी देव असलो तरी इथे कसा आलो, इथे कसा येतो, हे कोणाला कळत नाही. योग माया, मैं अपनी योग माया से प्रगट होतो, हे सांगतो. स्वतःला भोरळ घालून घेतो. जसं समजा माझ्या स्वप्नात मीच गेलो, माझं स्वप्न आलं, असं सुरू आहे तसं सुरू आहे, हे म्हणून राहिले ते म्हणून राहिले, मी गेलो माझ्या स्वप्नात. म्हटलं का रे बाईकडे, तर तुम्ही असं म्हणत होते ना, आता मी नाही पण माझ्या पाठीमागे असं बोलून राहिले का बदमाश? बरं झालं लक्षात आलं माझ्या. ते एकदम चरकून जात ते, अरे हा कसा टपकला इथे, कुठून आला. तसं समजा करू शकलो मी. आता मी जाणतेपणाने नाही जाऊ शकत स्वतःच्या स्वप्नात. आपल्या स्वप्नात आपण तर येतो, पण आपण जाणून नाही जाऊ शकत. खरी मजा येईल कधी जर असं झालं की आपण जागतेपणी आपल्या स्वप्नात घुसू शकलो तर. ती लीला, ती योग माया आपल्याला नाही जमत, आपल्याला नाही येत ती कला, आपल्या जो नाही येते रस. कृष्ण हे जाणतेपणी ह्या स्वप्नात तो आला कुरुक्षेत्रात. हे स्वप्न आहे त्याचा. आपण स्वप्न पात्र आहे, खूप खरं मानून राहिलाय, खूप दुःखी होऊन राहिलाय, खूप शिव्या देऊन राहिलाय, खूप फुलून राहिलाय, मुठभर मास चढून राहिलाय, मस्त खरं वाटतंय. स्वप्न आहे. सुई टोचण्या एवढी जमीन नाही देणार म्हणणारा दुर्योधन. खरं वाटून राहिलं, राज्य आहे, युवराज आहे, मान अपमान. दोन दोन थपडा देऊन ठिकाणाला त्या स्वतः स्वप्नात उतरला आपल्या. ते योग मायेने प्रगट होणं, ते कसं हे पूर्ण कोणी जाणत नाही. हे तो म्हणतोय ते जो जाणेल तो देव होऊन जाईल. आणि देव होण्याची क्रिया गीतेतच सांगतो 14व्या अध्यायात 3ऱ्या श्लोकात. 14व्या अध्यायात म्हणतो की हे जर तू 14 अध्याय जो आहे गुणत्रय विभाग योग, दुसरा 3रा श्लोक 14व्या अध्यायातला,
तर तुला हे गुणांचा खेळ लक्षात घ्यावा लागेल की तुला जे खोटं आहे आणि खरं वाटतंय, माया, जे आहे नाही ते आहे वाटतंय आणि जे आहे ते नाही आहे वाटतंय. आता जे काय वाटतं हे आहे, माझं घर आहे, माझं डोकं आहे, माझं मालमत्ता आहे, माझं बँक बॅलन्स आहे, माझी मुलं आहे, हे सगळं त्याचं माझे शरीर आहे, मी आहे, असं जे वाटतंय यातलं काहीच नाही आहे. आणि जे जे आहे ते दिसत नाही, वाटत नाही, ते खरंच आहे की नाही माहित नाही, असं होईन की नाही माहित नाही, तसं होईन, मी आत्मा आहे म्हणजे काय माहित नाही. जे वाटत नाही वाटत नाही आहे, माहित नाही आहे, ते आहे, ते वाटत नाही आहे, माहित नाही आहे. आणि जे वाटते आहे, माहिती आहे, ते नाही आहे, ते उलट झालं. ते माया, हा गुणांचा खेळ आहे. तामसिक, राजसिक, सात्विक म्हणजे काय, गुण काय, कसे खेळतात, काय करतात, याच्या पलीकडे जो जातं गुणातीत उच्चते. 14व्या अध्यायात ते शेवटी सांगतो मग की 14व्या अध्यायात पुढे 15व्या अध्यायात शेवटी सांगतो, सगुणान समतीतैतान ब्रह्मभूयाय उच्यते. मग तो माझे स्वरूप सर्गे अपि न उपजायन्ते प्रलये न व्यथंतीच्या. मग त्याला पूर्ण सृष्टीचे राज्य मिळालं तरी त्याला काही फरक नाही पडत, खूप होऊन जाईल, आणि महाप्रलयात आला तरी दुःख नाही पडत. इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागताः. खूप सुंदर आहे 14वा अध्याय, माझा प्रिय अध्याय आहे. सर्वात प्रिय नाही म्हणू शकत, पण खूप आवडता. हे ज्ञान मिळून, हे आता जे सुरू झालं इथून 10व्या अध्यायापासून, मी म्हटलं होतं इंटरव्हल आहे, 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आठवत असेल, मनमना भव मद भक्त, म्हटलं अर्ध झालं, 18चे अर्धा 9 झाले. आता वरची यात्रा सुरू झाली, इकडून आलो, पेंडंट झालं, आता इकडे चाललो. पूर्ण जेव्हा होईल त्याच्याभोवती पूर्ण माळ राहील, पूर्ण प्राप्ती, भगवद्गीता जर प्राप्त झाली तर इथून जे सुरू होते आहे ज्ञान, माहिती, समज, तो तिकडे म्हणतो 14व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात, इदम ज्ञानम उपाश्रिते. इदम म्हणजे हे, आता जे सांगितलं, ज्ञानम उप आश्रित, याच्या जवळ जर तू बसला, हे जर आपल्या हृदयात ठेवलं, हे जर पक्क ठेवलं, याच्यात जर पक्का झाला, मम साधर्म्य मागता, तू माझ्यासारखा होशील. कृष्ण म्हणतात, मम, माझ्या, साधर्म्य, माझे जे गुण आहेत ते तुझ्यात येतील, आगता, येऊन पोचतील माझ्या कुशीत, माझ्या मांडीत येऊन बसशील, माझ्या खांद्यावर बसशील, माझ्या कडीवर येऊन जाशील. मग सर्गे अपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ते. ते स्वप्नातलं तुझ्या लक्षात येईल, स्वप्नात मिळाला, लॉटरी लागली, बंपर लॉटरी लागली, स्वप्नात खूप आनंद झाला, पण जागा झाला म्हणजे अरे तरी काही फालतू स्वप्नात होता. हे तुला स्वप्न सुरू असताना लक्षात येईल, जागृत अवस्थेत, की अरे याच्यात भरवणूक नको झाला, याच्यात फसायला नको, याला काही अर्थ नाही, हे माया आहे. पण दुःखाच्याही वेळी प्रलय न व्यथंती, व्यथा नाही होणार, खूप नुकसान होते, खूप अपमान होतोय, सगळं जळून राहिलं, सगळं सुटून गेलं, सगळ्यांनी सोडून दिलं, सगळे शिव्या देऊन राहिल्या, बदनामी, खोट्या पसरवून राहिल्या, काही नाही दुःख होणार. स्वप्नात तसं झालं तर वाटलं किती दुःख होणार, असं कसं झालं, आम्ही तिथं चांगलं होतं, आपण तर इतकं केलं, कपडे घेऊन दिले, लग्नाचा आहेर दिला, दरवेळेला तिकीट भरला त्यांचं, आणि आता जाऊन आपल्या विरुद्ध केस काढून राहिले, असं कसं, असं दुःख नाही होणार. कारण त्याच वेळी जर तू स्वप्नात जाऊन पाहू शकला असता की हेही खरं नाही, तर हसला असता. कर्मबंधम प्रहास्यसी, दुसऱ्या अध्यायात सांगितलं सांख्य वगैरे, तू आता रडतोयस, याला कसं मारून हे होईन की नाही, राज्य कोणाला मिळेल, ते लक्ष देऊन ऐक, हसशील तू की काय पागलपणा होता, कशात मी फसून बसली होती, बुद्ध होती. असं हे गीतेतलं एवढं सामर्थ्य ज्ञान आहे. गुणानीतानतीत्यैत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा व्याधी अमृतमश्नुते. अमरता होईल, तर जागते, जिवंतपणे अमर होशील, जन्म मृत्यू जरा व्याधी हे सगळं सुटून जाईल, या 3 गुणातून जेव्हा सुटशील तेव्हा. आणि त्याचे लक्षणही सांगितले 14व्या अध्यायात, लवकर यावा, आता तर 10वाच अध्याय सुरू झालाय.
पुढे 15व्या अध्यायाच्या शेवटी सांगतो, ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. पुरुषोत्तम योग प्रसिद्ध अध्याय 15. कोणी मेल्यावर तो म्हणतात आत्म्याला शांती व्हावा म्हणून. आत्म्याला मिळेल की नाही, आपल्याला शांती मिळेल पहिले जो म्हणून राहिला आणि जो ऐकून राहिला त्याला. त्याच्या शेवटच्या श्लोकात कृष्ण म्हणतो की मीच आहे ब्रह्म ब्रह्म ब्रह्म. त्याची प्रतिष्ठा, त्याचं फाउंडेशन, त्याचा आधार माझ्या भरोश्यावर ब्रह्म आहे. स्वप्न बघण्याची जी शक्ती आहे माझी, ज्याच्यामुळे मी क्षमता जी आहे स्वप्न गोष्ट ती माझी आहे, म्हणजे मी श्रेष्ठ आहे जास्ती. फक्त स्वप्न बघण्याची शक्ती माझ्यापेक्षा मोठी आहे नाही, मी नसलो तर ती नाही. ती शक्ती असं नसं माझ्या अजून अशा हजारो शक्ती आहे वेगळ्या वेगळ्या बनवण्याच्या. काही स्वप्न बघ म्हणून तर तशी. तर ब्रह्म 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 ठीक आहे, ब्रह्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मवेता, ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम, इट इज बेस्ड इन मी. शाश्वत असते, जे काही टिकते आहे टिकून राहते, जे काही आहे त्याचाही धर्मस्य चांगुलपणाचा आधार मी आहे. धर्म म्हणजे सुखस्य एक अंतस्य एकांतिकस्य, मी एकातच एकांत, सगळं माझ्यात अंत होतं. इथे तो त्याच्यामुळे माझ्यातून जे माझ्या स्वप्न पात्राला पूर्ण मी नाही माहित राहू शकत. माझ्यातच जितू जरी आला, माझ्या स्वप्नात जरी जितू आला, त्यालाही पूर्ण जितू नाही समजू शकत. अनलेस खरोखर मी जर गेलो, जसा कृष्ण खरोखर आला होता, राम खरोखर आला होता, त्याच्यामुळे ते आपलं स्वरूप नाही विसरला कधी स्वप्नात गेल्यावर. तर स्वस्वरूपामध्ये स्वस्थ होते. स्वस्थ आहे का? स्वस्थ आहे. स्वमध्ये स्थित तो स्वस्थ, बाकी सगळे अस्वस्थ. आत्म्याचा अनुभव जोपर्यंत नाही आला तोपर्यंत उद्वेग अस्वस्थच आहे. स्वस्थ कसं आहे? टेम्परेचर जरी बॉडीचं ठीक असलं, ब्लड प्रेशर जरी नॉर्मल असलं, ते तर शरीराचं आहे. मी कसं स्वस्थ आहे? स्वमध्ये जोपर्यंत स्थित नाही होत पण स्वस्थ कसं आहे? तर ते स्वस्थ, खरोखर स्वस्थ करणारी आणि स्वस्थ असलेली गीता. तर जो हे समझतो, जो मुझको अजन्मा वास्तव से जन्म रहित अनादि और लोकों का महान ईश्वर, सर्व लोक महेश्वरम, स्वतः छाती ठोकून म्हणतो मी आहे सर्व लोक महेश्वरम. ऐकून घ्या, कृष्ण म्हणतोय असमूढ समर्थे. असमूढ ज्याच्यात समोह नाही राहिला, हिप्नोटाईज नाही आहे. सध्या आपलं जीवन हिप्नोटाईज आहे. हिप्नॉसिस जेव्हा करतात, हिप्नोटाईज जे तो जादूगार जे म्हणेल रुमाल लावून, क्लोरोफॉर्म लावून, जे काय त्यांचं केमिकल असेल, जे म्हणेल ते हो बरोबर आहे, असंच आहे, तसंच आहे. उडी मारतो उडी मार, खाली बसतं खाली बस, आगीत हात ठेवतो आगीत हात ठेव. त्याला स्वतःची अक्कल नाही राहत. जे समोर दिसेल ते नाही ऐकलं असेल हिप्नोटिस्ट, त्याला समूह म्हणतात, समूहनी विद्या. तसं असमूढ ते म्हणजे उघड, अरे काय करतो तुम्ही, तुमच्या होश येईल, शुद्धीवर येईल, त्या हे काय करत होत. तसं असमूढ जेव्हा हे गीतेच्या ज्ञानाने डोळे उघडतो, खाडकन जाग येईल की अरे बापरे, एवढं आयुष्य कशात घालवलं मी, आपल्या तुपल्या हेव्या देवामध्ये, निंदाहानीमध्ये, मला असं म्हणलं, मला तसं म्हणलं, माझं असं झालं, तसं झालं, तुमचं काय, आमचं काय, इथे काय, तिथं त्याच्यात झालं, इथं पूर्ण संमोहनात जीवन चाललं गेलं. वास्तविक सत्याचा काही जाणीवच नाही. आता खडकन दार ठोकून उठवतं, उठ 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 उठ, उत्तिष्ठ जाग्रता. विवेकानंदांचं जसं प्राप्य मिळव काय, वराण्य पहिले काय, निबोध, बोध मिळव, जे खरं आहे ज्ञान आहे ते मिळव. विवेकानंदांचं सांगणं, रामकृष्ण मठात जर जात असेल तर विवेकानंदांचा आदर असायला हवा. त्यांनी निर्माण केलं, रामकृष्णांनी नाही बनवला रामकृष्ण मठ. रामकृष्णांना माहिती नव्हतं रामकृष्ण मठ बनणार, निघून गेले ते. लीला समाप्त झाली ती ठाकूरांची. रामकृष्ण संघ त्यांच्यानंतर विवेकानंदांनी बनवला. रामकृष्णांनी इंटरेस्टही नव्हता, इच्छाही नव्हती, कधी केलंही नसतं, करूही नसतं दिला. एक 10-15 शिष्य बस, पूर्ण आयुष्य ठाकूरांचं 10-15 शिष्यांमध्ये जीवन, बस तृप्त होते, शांत आपल्यामध्ये, पूर्ण तृप्त. अवतारी पुरुष 10 शिष्य पुष्कळ झाले. तर कसे 10च्या 10ही धरून निघाले, एकेकाने झेंडा लावला इकडे तिकडे जाऊन.
अशी त्या महापुरुषाची ची सत्ता. न देवता जानते हैं न महर्षि जानते हैं, क्योंकि मैं सब प्रकार से देवताओं का और महर्षियों का भी आदि कारण हूँ। ऐसा जो जानता है वह मनुष्य सर्व पापों से मुक्त हो जाता है, तथा खूप नावस बोलून, फेरे घालून, तीर्थयात्रा करून, दान धर्म करून, उपास तपास करून पाप नष्ट करू शकतो, किंवा हे सरळ सोपं गीतेचं ज्ञान स्वीकार करून कृष्णाची आराधना करून असंही करू शकतो. लॉंग कटनी खूप ट्रॅफिक मधूनही जाऊ शकतो, नाही तर शॉर्टकटनी आतल्या आतून काही ट्रॅफिक नाही, सिग्नल नाही, कोणाला माहित नाही. विशेष गीता वाचली तर सगळ्यांनी आहे, पण रस्ते फार थोड्यांना माहित आहे. तर रस्ता तर शहरातच आहे, पण माहित नाही आहे कोणाला शॉर्टकट. सगळेजण शहरातच राहून राहिले, नागपुरातच राहून राहिले, पण हा शॉर्टकट फार थोड्या लोकांना माहिती आहे. ही गल्ली जी हनुमानाच्या देवळापर्यंत जाते, त्या साऊथ अंबाझरी रोड करून बारीची ते भडभंजाच्या बाजूची गल्ली, तिथून 2-4 लोक एखादी बाई पायी जाताना दिसते, पण तिथलं घर सरळ समोर जाऊन हनुमानाच्या मंदिरासमोर सगळेजण लक्ष्मीनगर चौक ना इकडच्या टाकीकडून अशी गोल फिरून चाललंय. इथून जाते ना पटकन, उतारही आहे जायला, सोपंही आहे. तशी ही भगवद्गीता आहे की पटकन पोहोचून जाशील, सगळ्या पापांपासून मुक्त होऊन जाशील. पाप अज्ञानाचं लक्षण आहे, पापाचं लक्षण अज्ञान आहे. पाप म्हणजे काय, पापाने होते काय, नुकसान काय होते, मुख्य हे शास्त्र संमत आहे. पाप होते म्हणजे काय, शरीराला होते वगैरे जे काय, पण सगळ्यात मोठं नुकसान पापाने होते की अज्ञान वाढते. अज्ञान म्हणजे वाढते म्हणजे काय, हे मी शरीर मी आहे हे अजून पक्क होते. मुख्य पापाचं बक्षीस काय, मुख्य पापाचं लक्षण काय, मुख्य नुकसान काय करते पाप, पक्क 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 होत जाते. हे मी शरीरच आहे, मी शरीरच आहे, मी शरीरच आहे, बस मन बुद्धी याच्यात जितकं गाढ होत जाते तितकं मग प्रकृतीसाठी मुभा घ्या, याला डोकर बनवा, याला गाढव बनवा, याला मासा बनवा, याला पक्षी बनवा, याला, कारण की बस त्यांच्या जीवनात काय, शरीर आहे, बस शरीर रक्षण, आहार, निद्रा, भय, मैथुन, चारच. सगळे प्राणी 84 लाख योनी, 84 लाख प्राणी नाही, 84 लाख प्रकारचे प्राणी, एकामध्ये करोड असतील. सगळे एवढे एकच करतात ना, खाणं पिणं. कुत्रा आपला हाड पाहतोय, मासवळी मोठी मासवळी छोटा मासा पाहते आहे, वरून घार उडणारी कुठे साप उंदीर दिसतो का पाहते आहे, उंदीर अजून काही अळी पाहते आहे, अळी अजून कुठला बारीक मच्छर पाहते आहे. सगळेजण तेच करतात आहे, आणि मनुष्य बनून तेच करून आलाय. आहार, आता काय बनवायचं, तेल किती टाकलं, मीठ आहे की नाही, साखर कमी झाली, उद्याचा किराणा, बस. कुत्रा तिकडे हाड शोधून आला, इकडे आपण पोते भरून आलो. आहार, निद्रा, खाणं पिणं झाल्यावर बसून जातो कुत्रा मस्त जमिनीवर फर्स्ट क्लास, आपलं शरीर चाटत, इकडे तिकडे पाहत नाही तर भोकत, काम न धाम लोकांवर कटकट लावत. आपणही तर तसंच करतो, खाणं पिणं पोटभर झालं मस्त आराम, निद्रा, आणि मग उरल्या मधून थोडस पचन झाल्यावर भय, सिक्युरिटी, इनसिक्युअर नको वाटत, सेफ राहायला, पैसे असायला बँकेत, घर सुरक्षित राहायला हवा, गाडी लॉक करायला हवी, जे काय सगळं, आपला जॉब नको जायला, थोडं पटवून ठेवायला बॉसला, सिक्युरिटी. कुत्रा मांजर तेच करून आला, मच्छर तेच करून आला, असं केलं तर ओढून जाते पटकन, बरोबर हात तिथे यायच्या आधी. तर ते 3 तर जुळले आपले गुण प्राण्यांसोबत. आणि मैथून मुलाबाळांमध्ये राहत, बस आपल्या परिवारामध्ये, बस त्याच्यामध्ये राहतात. कुत्रीच्या भोवती कुत्रीचे पिल्लं, मांजरीच्या भोवती मांजरीचे पिल्लं, बंदरीच्या तोंडात बंदरीचं पिल्लं. माणसाचं चित्त आपल्या पिल्लांमध्ये राहतं, झालं फर्स्ट क्लास, 4ही बॉक्सेस चेक झाले. आहार, निद्रा, भय, मैथुन, हा मनुष्य प्राणी सोडून दिला, पुढे काय भवितव्य नाही. हे काय अज्ञानाचं लक्षण, हे काय पापामुळे. पुढचा जन्म मनुष्य द्यायची गरज नाही, याला आवश्यक नाही काही, म्हणजे त्याच्यापेक्षा चांगला सोपा जन्म देऊ. नोकरी नाही करावं लागणार, ट्रॅफिक नाही, साचवून नाही ठेवावं लागणार, फ्रीज नाही लागणार, एअर कंडिशन नाही, कोट नाही, झाडं म्हैस बनवून देऊ, डबक्यात जाऊन डुबून जायला पाहिजे त्या, मस्त जीवन फर्स्ट क्लास. कारण ही 4च गोष्टी हव्या, आहार, निद्रा, भय, मैथुन. तर तो दयाळू आहे, कनवाळू आहे, प्रेमळ आहे, खूप कृपाळू आहे. मनुष्य नाही बनवणार पुन्हा, कीव येते त्याला, एवढे मनुष्य बनवून केवढं याला कष्ट.
प्राण्यांचा अपमान नाही होत कधी. हा भोकला तर तोही भोकून देतो, दोघे निघून जातात, झालं. फालतू डोक्याला दापच नाही, मनच नाही, झंझटच नाही. त्याला प्राणी बनवून टाकू बिचाराला, आपण कृपा करू. अशी अवस्था, असं जीवन, ते अज्ञानाचं लक्षण, ते पापाचं लक्षण. याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल, नाही अज्ञान नको आहे, ज्ञान हवं आहे. मी शरीर नाहीये, आहार निद्रा भय मैथुनच्या पलीकडचं जीवन आहे माझं. अजून काही दुसरं प्राप्त करायची सर्वश्रेष्ठ प्राप्ती होऊ शकते या योनीत. ईश्वर प्राप्ती होऊ शकते, स्वतःच स्वरूप जाणलं जाऊ शकतं, साक्षात्कार होऊ शकतो, परमात्मा अनुभव होऊ शकतो. गीतेत तो म्हटलं की तू मम साधर्मी, जो मी आहे तो तू होऊ शकतो, जसं माझं आहे तसं तुझं होऊ शकते. वचन आहे त्याचे, हे सोडावं लागेल मग त्याच्यासाठी. बाकीचा खाण्यापिण्याची चिंता, मला बाळांची काळजी, इकडच्या तिकडच्या चांभार चौकशा सोडून द्यावं लागेल. तो शेंदूर व्हावा लागेल वैराग्याचा, ते तेल लावावं लागेल निर्लेप राहण्याचा, तो खोबडी फोडावं लागेल नारळ रूपी, ते पाणी कचरा वाहू द्यावा लागेल त्यातला, तर मग मारुती रायाची आराधना झाली, त्याच्यासारखं होता येईल. मग हे सगळं तो सांगतो, इथपासून सुरू झाला. आता थांबवू आपण इथे 3 श्लोक, कारण की इथून आता वाढत जाणार ज्ञानाचा, मग पुढे भक्ती. इथपर्यंत काय होतं, चर्या क्रिया योग झाले. आपलं शास्त्र हे शेवट सांगतं, हे गीतेतलं नाही आहे, हे बंद केलं. आपल्या शास्त्रामध्ये आहे, देव म्हणजे 4 कदम चल के, 4 पावलं जाऊन देवाकडे जा. थोडे 4 पावलं धर्मात चालायला हवे. कोणते 4 पावलं? ते 4 पावलं, चर्या क्रिया ज्ञान, चर्या क्रिया योग आणि ज्ञान. अजून भक्ती नाही आली, 4 पावलं चालत जाऊन मग भक्ती मिळाली. लोक म्हणतात खूप भक्त आहे, खूप खूप भक्ती करतात, आम्हाला देवाची भक्ती, आम्ही खूप देवाची भक्ती करतो, हे खूप भक्ती करतात. जे भक्त आहेत त्यांची चर्या सिद्ध झाली, क्रिया सिद्ध झाली, योग सिद्ध झाला, ज्ञान प्राप्ती झाली, मग भक्त झाले, मग भक्ती. आणि भक्ती पक्की झाल्यानंतर प्रेम, ईश्वर प्रेम. तर हे 4 आपल्याला भक्त म्हणवायच्या आधी, की आपण भक्ती करतो हे दावा करायच्या आधी हे लक्षात पक्क समजून घ्यावा की चर्या बरोबर आहे का आपली. पहिली पायरी दिनचर्या जसं म्हणतो, व्यवस्थित स्केड्यूल, जेवायच्या वेळी उठतो का, झोपायच्या वेळी झोपतो का, ज्यावेळी जे करावं त्यावेळी करतो, जे योग्य आहे शरीरासाठी मन बुद्धीसाठी, ते जेवढं काम करणं आवश्यक आहे तेवढंच काम करतो, की बस कामच काम करतो. मग चर्या बिघडली आहे, पहिलीच पायरी बिघडली आहे, फुटली आहे. वर्कaholic आहे, अल्कहॉलिक आहे, जे नको तितका संतुलित जीवन जर नसेल, बॅलन्स लाईफ नसेल, तर चर्याच अजून ठीक नाही आहे. पुढे ज्ञान योग क्रिया नंतर तर येईन, अजून भक्त तर पुष्कळ पुढची गोष्ट आहे. आधी नेटका करावा संसार, समर्थ रामदास सांगतात. तर ती चर्या, आपण म्हणतो दिनचर्या तुमची कशी असते, ती चर्या, ते ठीकठाक झाल्यावर मग क्रिया. हे चर्यामध्ये चरण नुसतं ढोरांसारखी चर्या सुरू आहे, आपण तेच पण क्रिया ब्रिंग्स फ्रेमिंग अँड स्ट्रक्चर टू इट, पर्पज. अर्थहीन कार्य केलं तर ती चर्या झाली, अर्थपूर्ण जर केलं काही कारणासाठी, काही उद्देश प्राप्तीसाठी, उद्देश, उद म्हणजे वर, संस्कृत वरचा, देश वरची म्हणजे डोकं वर आहे, डोक्याने काम करणं, उद्देश म्हणजे नुसतं हातापायाने काम न करणं, डोळ्यांनी नाकानी, हे सगळे नुसतं कार्य आहे, पण डोक्याने काम केलं, उद्देश लक्षात घेणं, हे कशासाठी करताय, पर्पज काय विचार करून, आणि मग त्याला अनुसरून अजून फॉर्मॅट करणं, ती क्रिया. प्राणायामाची क्रिया आहे, आसन क्रिया आहे, यम नियम क्रिया आहे, ध्यान धारणा समाधी क्रिया आहे, क्रियायोग. ते क्रिया, ते पुढची पायरी ती सिद्ध झाली, ती ठीकठाक बरोबर रोज व्हायला लागली रोजच्या प्रमाणे क्रिया, तर मग योग, कर्मयोग. मग जे काय कार्य होईल ते आपोआपच निष्कामच होतील. मग आपल्याला खूप इच्छा नाही आपल्यासाठी काहीतरी करावं, आपला हात राखून ठेवा, थोडं सांभाळून ठेवा, चांगलं वाला आपल्यासाठी ठेवा, बाकी बेकार दुसऱ्याला द्यावा, असं काही नाही.
सरळ सरळ एक्झिक्युशन, फ्लॉलेस एक्झिक्युशन, बिकॉज प्युरिटी ऑफ इंटेन्शन झालेलं राहील आधी. शुद्ध हृदय स्वच्छपणे कार्य करतात ते योग. आणि असं निष्काम कर्म केलं हे भगवद्गीतेत येतं. सर्व कर्मच अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते, अर्जुनाला सांगतो. सगळे जे कार्य आहे ते जळणार आहे, प्रश्न राख होणार आहे. खूप जास्ती कामात भेटून खूप अकडचा तिकडचा नको बनू, त्याची राख होणार आहे. फळ जे मिळतं, कुठल्याही कर्माचं फळ जे मिळतं त्याची अपेक्षा का नको करू, कारण शेवटी त्याचं राख होणार आहे. कृष्ण म्हणतो त्या दोन गोष्टी निघतात कुठल्याही यज्ञातून. यज्ञ संपल्यानंतर राख उरते आणि यज्ञ सुरू असताना त्याचं तेज असतं, ओजस असतं, गरमी उष्णता जी असते ती. यज्ञयाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. चौथा अध्याय 23वा श्लोक, ज्ञान कर्म संन्यास योग. गत संगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतसः. तसंच कुठलंही कार्य करताना फळ म्हणजे राख, त्यातून जी शिकवण आहे, शिकायला मिळते की हे करून काय झालं, काय शेवटी मिळालं काय, कसं करायला, पुढच्या वेळेस काय करू, ही शिकवण, ही समाज जी आहे ते ठेवायला हवं, ती ज्ञान. फळ सोडून द्यायला हवं, तसंही राख होणार. त्यासोबत आपणही जवळ फळाला चिपकून धरून ठेवलं तर आपणही यज्ञात लाह्या टाकताना, तूप टाकताना मग स्वतःही जर पडलं तर अरे तूप नाही सोडायचं, लाही नाही सोडायची, लाही तर मग माझी राख होऊन जाईल. तसं फळाला जर चिपकला त्याची जळला. फळ सोडून दिलं, ज्ञान ठेवलं, तो तरला, वर उधरला, उठला. तर कर्मयोग, निष्काम कर्मयोगातून ज्ञान निर्माण होतं. मग नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, भगवद्गीतेतच येतं. त्या ज्ञानाने जेव्हा पवित्रता, शुद्धता होते, तेव्हा मग शुद्ध प्रेम, भक्ती, निखळ, निष्पाप, निरागस प्रेम. तर भक्त म्हणून खूप वरची मोठी पायरी आहे. पहिले हे करावं ठीकठाक सगळं, चर्या क्रिया, नाही तर पुन्हा हे ठीक करावं. जितक्या हे ठीक नाही तर ते वापस यावं लागेल. पहिले तर गडबड झाली तर पहिले कुत्रा मांजर व्हावं लागेल. गडबड न होऊन सतर्क, सावधान, दक्ष. भक्ताचं लक्षण सांगतो अर्जुनाला, 12वा अध्याय भक्तियोग. अनपेक्ष शुचिर दक्ष. भक्त सतर्क असतो. धूर्त म्हटलंय मारुतीला रामदास स्वामींनी. आता जे मारुती स्तोत्र म्हटलं, धूर्त वैष्णव, सतर्क आहे, दक्ष आहे. अर्जुन लक्ष्मणाला खलबल होते, लक्षात येते त्याच्या रामाची मिठी देत असताना. तर सावधान, आपण भक्त व्हायचं तर सावधान व्हा, दक्ष व्हा. इकडे तिकडे वाया नको झाला. पाईप पाणी लिकून राहिला सगळीकडे, मडका वाहून राहिला, भरल्याने जाऊन राहिला. तर आज याच्यासोबत थांबवू. पुढे आता इथून मजा येत असेल कदाचित, ज्ञान एक एक छान लक्षात येत आहे. याच्या पुढे जेव्हा सुरू करू, पुढच्या रविवारी चुकू नये, बरोबर वेळच्या वेळी सुरू करू. त्यात मग पुढे जाऊन अर्जुन विचारतो की तू म्हणतोय माझं ध्यान कर, माझ्याकडे लक्ष दे, माझ्यावर मन लाव, तू आहे कुठे? हा समोर जो 2 हात 2 पायावाला उभा आहे, श्यामल सुंदर टपोरे डोळे असलेला, तो तू तर द्वारकेला जाशील तर तुझं ध्यान कसं करणार आहे? तू तिथे आला म्हणून समोर दिसतोय, तर तुला कुठे पाहू मी? केशु केशु च भावेशु चिंत्योसी भगवान मया. देवा, एवढं तर सांगून जा की माझ्याद्वारे तू कुठे कुठे ध्यान करण्या योग्य आहे, कशा कशात मी तुला पाहू? मग त्या प्रश्नाचं उत्तर देतोय त्याच्यात हा अध्याय, 10वा अध्याय. तर म्हणतो सीमा नाही माझ्या, कुठे कुठे सांगू, काय काय सारांश सार सांगतो. आणि शेवटी सांगेल की तर थोडंसं सांगितलं, मीच नाही सांगू शकत कुठे कुठे किती किती कसं आहे मी. असं समज की एक छोटासा तुकडा मी टाकून दिला आहे, ते हे सगळं संसार आहे. बिस्किट खात होतो आणि कसं थोडं बुरका पडला खाली, त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली. तसं हे इतकं छान छान चांगलं. मग पुढे 11 अध्यायात म्हणे, बरं दाखव बरं मला, शो मी द मनी. खरंच असेल तर, तसं असेल तर म्हणजे नीट जरा बघून समजून जा. ठीक आहे, दाखवतो विश्वरूप दर्शन. या डोळ्यांनी नाही दिसणार, दिव्य चक्षु दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. बघून घ्या.
आणि मग सटारली अर्जुनाची थरथर थरथर कापून सजल नेत्र कृतांजलीर भाषितम दीथोस्मी. अरे बापा, सगळ्यांना तो खाऊन राहिलाय, फोडून राहिला, चाटून राहिला, जाळून राहिला. कोण आहे तू? प्रसिद्ध देवेश जगन्निवास, प्रसन्न हो भाऊ, आपली सौम्य मूर्ती हो, पुन्हा कृष्ण स्वरूप हो. हे तर महाकाळ प्रलय पेटलाय, तू सगळीकडे तू पळून राहिला सगळे. मग शांत होतो तो पुन्हा चतुर्भुज विष्णू आणि मग पुन्हा कृष्ण. आणि मग 11व्या अध्यायाच्या शेवटी सांगेल, निर्वैर सर्वभूतेषु यः समावेश पांडव. हे शक्य आहे. मग अर्जुनाला भक्तीचे ओढा लागतोय. त्याच्यानंतर मग भक्तियोग 12वा. भक्ताचे लक्षण, भक्तियोगात भक्ती कशी करावी नाही सांगत अजिबात. कुठेच एक थोडस सगुण, एक हलकस सांगितलं, सगुण स्वरूपाची भक्ती करणं. भक्तियोगात भक्तीबद्दल नाही आहे, भक्ताबद्दल आहे. भक्ताचे लक्षण कसे, हा 12वा अध्याय. तर असं तसं मग 13वा अध्याय, 14वा असं करत करत मस्त इथपासून आनंद यात्रा आहे. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय श्री कृष्ण.